इंदसदवंदियाणं तिहुवणहिद मधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदववाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये 10 नंबरची गाथा बघत होतो। दौवं सल्लखणीयम् उपादवयदुवत् संयुक्तं गुणपज्जयासयं वाजं तं भन्नन्ति सौवण्णो। काय सांगितलं? द्रव्याचं सत हे लक्षण आहे। ते द्रव्य उत्पादवे ध्रुव्याने युक्त आहे। पुढे सांगितलं त्या द्रव्याचं स्वभाव कसा आहे तर गुणपर्यायाचा आश्रय रूप आहे ते द्रव्य। असं जे असतं ते द्रव्य असतं असं सांगितलं त्याच्यामध्ये। तर त्यात आपण काय विशेष बघत होतो? जयसेनाचार्यजींची टीका होती। काय आलं टीकेमध्ये आता की जे उत्पादवे ध्रुवाने संयुक्त असतं ते गुणपर्यायवाला असतं। जे गुणपर्यायवाला असतं ते सत असतं। अशा या तिघांचं पण अविनाभाव संबंध सांगितला होता। काय जे सत असतं ते उत्पादवे ध्रुवाने युक्त असतं आणि ते गुणपर्यायवाला असतं। जे उत्पादवे ध्रुवाने युक्त असतं ते सत असतं आणि गुणपर्यायवाला असतं। आणि जे गुणपर्यायवाला असतं ते सत असतं आणि उत्पादवे ध्रुववाला असतं। समजलं म्हणा? घेतलं होतं आपण हे सगळं, कारण हे तिन्ही पण द्रव्याची लक्षणं आहेत। तर द्रव्य जिथं जिथं आहे तिथं ही तिन्ही लक्षणं पण घटित होणार। मग ते कुणाच्या अपेक्षेने सांगितलेली आहेत ह्याच्यासाठी थोडंसं खुलासा केला होता। कुठल्या मतवादीच्या अपेक्षेने? म्हणजे बौद्धांच्या प्रती द्रव्याचं सत हे लक्षण सांगितलं। परत सांख्य नैयायिकांच्या प्रती उत्पादवे ध्रुवाने युक्त आणि गुणपर्यायाने युक्त असं हे लक्षण सांगितलं। पुढं जे हे तिन्ही लक्षणं सांगितली तर ती सर्वज्ञ भगवंतांनी जशी सांगितली ती योग्य आहेत, यथार्थ आहेत। आणि मग एकाच्या ठिकाणी अन्यांचं पण सत्व असतं। म्हणजे एका लक्षणाच्या ठिकाणी अन्यसुद्धा गर्भित असतातच, ते नियमाने उपलब्ध होतातच असं तिथं सांगितलं होतं। एकस्मिन् लक्षणे अभिहिते सती अन्य लक्षणद्वयं कथं लभ्यते। एका लक्षणाला ग्रहण केलं असताना अन्य दोन लक्षणं कशा रीतीने प्राप्त होतात असं शंका विचारली असताना सांगितलं की त्रयाणां लक्षणानां परस्पर अविनाभावित्वात् इति। तिन्ही लक्षणांचं परस्पर अविनाभावीपणा असल्यामुळे, म्हणजे अविनाभावी पण सांगितलं होतं। म्हणजे काय असतं? जिथं एक लक्षण आहे तिथं अन्य लक्षणं पण असतातच। म्हणजे त्याच्याशिवाय हे घटित होत नसल्यामुळे असं सांगितलं। तर इथंपर्यंत झालं होतं। ह्याच्या पुढचं वाचायचं आहे। अथ मिथ्यात्व रागादिरहितत्वेन शुद्ध सत्तालक्षणम् अगुरुलघुत्व षड्हानि वृद्धिरूपेण शुद्ध उत्पादव्ययद्रव्यलक्षणम् अकृतज्ञानादि अनंतगुणलक्षणम् सहज शुद्ध सिद्धपर्यायलक्षणं च शुद्ध जीवास्तिकाय संज्ञं शुद्ध जीवद्रव्यम् उपादेयम् इति भावार्थः। काय सांगितलं? मिथ्यात्व रागादीने रहित शुद्ध सत्ता ज्याचं लक्षण आहे अशा अगुरुलघु गुणाच्या षड्गुण हानी वृद्धी रूपाने शुद्ध उत्पादवे द्रव्य ज्याचं लक्षण आहे आणि अकृत्रिम ज्ञानादी अनंत गुणाचं गुणरूप ज्याचं लक्षण आहे आणि सहज शुद्ध सिद्ध पर्याय ज्याचं लक्षण आहे असं शुद्ध जीवास्तिकाय नावाचं शुद्ध द्रव्यच माझ्यासाठी उपादेय आहे। काय काय सांगायला लागले? का सांगितलं एवढं सगळं? म्हणजे सत म्हणून काय घेतलंय? माझी शुद्ध सत्ता जीवा
जीवाची शुद्ध सत्ताच माझ्यासाठी उपादेय आहे हे सत्वनी सांगितलं. पुढं उत्पादवे ध्रुवनी काय सांगायचंय? मिथ्यात्वाचा वेग, सम्यक्त्वाचा उत्पाद आणि त्याच्यामध्ये माझा आत्मा ध्रुव अशा लक्षणाने जो युक्त आहे असा तो आत्माच माझ्यासाठी उपादेय आहे. आणि गुणपर्यायवालं द्रव्य असतं, मग त्यासाठी आपलं द्रव्य कसं आहे हे सांगितलं. गुणपर्यायामध्ये अनंत गुणांचा म्हणजे शुद्ध गुणांचा जो पिंड आहे, काय घेतलं? अकृत्रिम ज्ञानादी गुणांचा पिंड जो आहे, शुद्ध घेण्यापेक्षा अकृत्रिम ज्ञानादी गुणांचा जो पिंड आहे आणि पर्याय कुठली घेतली तर सहज शुद्ध सिद्ध पर्याय ज्याचं लक्षण आहे असा तो शुद्ध जीवास्तिकायच माझ्यासाठी उपादेय आहे. म्हणजे हे जीवाचं स्वरूप असं आहे वास्तविक. आता पर्यायामध्ये जेव्हा तुम्ही अनुभूती घेताय त्यावेळेस प्रगट झालेली ती शुद्ध पर्याय किंवा मग सिद्ध भगवंतांची ती सिद्ध पर्याय. म्हणजे शुद्ध आत्म्यामध्ये पण हे तिन्ही लक्षणं आहेत हे सांगितलं. आणि अशा लक्षणांनी युक्त असणारा तो जीवात्माच माझ्यासाठी उपादेय आहे. काय काय सांगितले? सत आहे, उत्पादवे ध्रुवाने युक्त आहे आणि गुणपर्यायाने सहित आहे असा तो ध्रुव आत्मा माझ्यासाठी प्रयोजनभूत आहे, उपादेय आहे असं सांगितलं. समजलंय का? काय समजलंय? कोण आहे माझ्यासमोर? सोनी बोला. काय समजलं? समोर बस की. काव्या, दीपाली भाभी, राणीताई. इथून पुढं मतमतांतर सांगतायत. घेतलं होतं आपण हे, पण त्यांनी आचार्यांनी जे घेतले ते ऐकू. ही तीन लक्षणं का सांगितली? द्रव्य सत असतं असं का सांगितलं? द्रव्य उत्पादवे ध्रुवाने युक्त असतं असं का सांगितलं? आणि गुणपर्यायाने सहित असतं हे लक्षण का केलं? त्याच्यासाठी पुढचं वाक्य सांगतायत. वाचणार आहे? क्षणिक एकांत आहे ना. हां, वस्तू आणि एकांतमय आहे ना. बरं, मग म्हणून द्रव्य सत म्हणजे गुणप्रयोग द्रव्य असं तीन लक्षण आहेत ना. अनेकांताची सिद्धी कुठून होते? उत्पादवे ध्रुवातून होते, गुणपर्यायातून होते. म्हणजे कारण गुण हे नित्य आहेत, पर्याय ही अनित्य आहे. म्हणजे नित्य अनित्यात्मक असतं ते अनेकांत स्वरूप द्रव्य असतं. किंवा उत्पादवे ध्रुवाने युक्त असतं ते अनेकांतात्मक वस्तू आहे का? कारण उत्पादवे हे पर्याय आहे आणि ध्रुव हे द्रव्य आहे. मग काय तिथं पण नित्य आणि अनित्य स्वरूप आहे द्रव्याचं, म्हणून द्रव्य अनेकांतात्मक आहे ह्याची पण सिद्धी होते. ठीक आहे, वाच. क्षणिक एकांत रूपम बौद्ध मतम, नित्य एकांत रूपम सांख्य मतम, उभय एकांत रूपम नैयायिक मतम, मीमांसक मतम च सर्वत्र मतांतर व्याख्यान काले ज्ञातव्यम. क्षणिक एकांत रूप जे बौद्ध मतामध्ये मानलेलं आहे. म्हणजे बौद्धांचं मत काय आहे? क्षणिक एकांत म्हणजे काय असतं? काय म्हणतात बौद्ध? सांग त्यांचं ब्रीद वाक्य. वस्तू म्हणजे प्रत्येक काय क्षणिक आहे. सर्वम क्षणिकम सत्वात त्यांचं पण अनुमान वाक्य केलं हे. सर्वम क्षणिकम हे प्रतिज्ञा वाक्य आहे आणि त्याला हेतू दिला सत्वात. बौद्धांचं वाक्य बरं का. ह्याच्यामध्ये पक्ष आहे हे सर्व द्रव्य आणि क्षणिक आहे हे साध्य आहे. का बरं? तर हेतू दिलाय सत्वात. मग का त्यांच्या अनुमान वाक्यामध्ये काय बाधा आहे हो? त्यांनी पण सगळं सांगितलंयच की. पक्ष सांगितलं, साध्य सांगितलं, हेतू सांगितला. काय चुकलं? एकांत गेलाय ना क्षणिक. अजून एकांत आणि क्षणिक मांडले ना. अजून
त्यांची दुसरी बाजू मांडली नाही. त्यांची वस्तू सिद्ध का नाही होत? त्यांचे हे अनुमान का नाही सिद्ध होत? अपेक्षा रहित आहे. अजून महत्वाचं कारण सांगा. साध्याची सिद्धी का होत नाही? त्यांच्या सर्व द्रव्य क्षणिक आहेत हे सिद्ध का नाही होत? वस्तू स्वरूप हे केले ना. अहो इथं लिहिलंय ना, याच्यावरून सांगा. एकांत करतात त्याचं कारण हेतू आणि साध्य यांचा अविनाभाव संबंध असेल तर अन्यथा अनुपपत्ती हेतूने सिद्धी होत असते. मग सत्वात या हेतूने हा हेतू अन्यथा अनुपपत्ती लक्षणवाला नाही आहे, म्हणजे अन्यथा घटित होत नसल्यामुळे असं जेव्हा अविनाभाव संबंध असतो तेव्हा साध्याची सिद्धी होते. म्हणून इथं क्षणिक या साध्याला सिद्ध करण्यासाठी त्यांनी विरुद्ध हेतू दिलाय. सत्व असल्यामुळे सत्व सिद्ध करतं की कॉन्स्टंट आहे, आणि क्षणिक हे तर विरुद्ध पक्ष आहे. एखाद्याला क्षणिक सिद्ध करायचं आहे, नश्वर सिद्ध करायचं आहे, तर तुम्ही त्याला हेतू काय देणार? परिणमन चालू असल्यामुळे, बदलत असल्यामुळे, नष्ट होत असल्यामुळे असं सांगणार हेतू. त्यांनी सत्वात हेतू दिला, आणि सत्वात हेतू दिलाय तर ध्रुव याची सिद्धी करायला पाहिजे होतं, नित्य आहे, शाश्वत आहे याची सिद्धी करायला पाहिजे होतं, पण त्यांनी सिद्धी केली आहे क्षणिकाची. त्यामुळे त्यांच्या मतामध्ये बाधा येते. म्हणून बौद्ध मत सांगतात क्षणिक एकांत रूप असते वस्तू. याचं निराकरण करण्यासाठी आपण दिलेलं विशेषण काय आहे? सत. द्रव्य हे सत असतं. पुढं नित्य एकांत रूपम सांख्यमतम. प्रॉब्लेम आहे इकडं, त्यामुळं व्हिडिओ नाही ऑन ठेवले. हां, सांख्यांचं मत काय आहे? सांख्यांचं ब्रीदवाक्य काय? नित्य एकांत म्हणतात ते. कुटस्थ नित्यम असं सांगा पाहिजे. जे कुटस्थ नित्य मानतात ते सांख्य. मग का नाही आहे वस्तू नित्यरूप? सर्वथा नित्यरूप का नाही आहे? कारण जे जे सर्वथा मानलं गेलं, जर सर्वथा नित्य मानलं तर त्याच्यामध्ये परिणमन होत नसल्यामुळे त्या वस्तूचा अभाव होण्याचा प्रसंग येईल, वस्तूची सिद्धी होणार नाही. कारण परिणमनशील असेल त्याचंच सत्ता टिकून राहू शकते. ज्याच्यामध्ये परिणमन होत नाही असं ते द्रव्य राहू शकत नाही. काय सांगितलं? क्षणिक एकांत रूप हे सांख्यांनी मानलेली वस्तू नित्य एकांत रूप असते, आणि अशी ती वस्तू सिद्ध होऊ शकत नाही. कुटस्थ म्हणजे सांगितलं होतं काय? पर्वताप्रमाणे. कूट म्हणजे पर्वत. जसं पर्वत नित्य असतं, दृढ स्थिर असतं, तसं वस्तूचं स्वरूप नित्य असतं. असं मानलं तर त्याच्यामध्ये बाधा येते. म्हणून त्यांच्यासाठी सिद्ध केलं काय? आपण हेतू दिला किंवा लक्षण दिलं द्रव्याचं. उत्पाद वे द्रव्ययुक्त असतं ते द्रव्य असतं. उभय एकांत रूपम नैयायिक मतम मीमांसक मतम च. म्हणजे हे एकांत क्षणिक एकांत रूप एक मत आहे, नित्य एकांत रूप एक मत आहे, आणि नैयायिक आणि मीमांसकांचं मत उभय एकांत रूप आहे. म्हणजे काय? त्यांनी काय मानलं होतं? द्रव्य पण आहे, पर्याय पण आहे, पण गुण पण आहेत, पण त्यांचं प्रदेश भिन्न भिन्न आहेत, त्यामुळे त्यांचा आधार एक नाही आहे, असं सर्वत्र मतांतर व्याख्यान कालामध्ये जाणणे योग्य आहे. असं जिथं जिथं कुठं दोष येतो त्या सगळ्या मतांचं निराकरण करण्यासाठी वस्तूला ही 3 विशेषणं दिली. कुठली कुठली? सत, उत्पाद वे द्रव्ययुक्त आणि गुणपर्यायवत असं ते द्रव्य असतं. पुढं क्षणिक एकांते किम दूषणम. क्षणिक एकांतामध्ये काय दूषण आहे? येन घटादी क्रिया प्रारब्धाः सत् तस्मिन् एव क्षणे गतः क्रिया निष्पत्तिः नास्ति इत्यादी. लावार्थ. ज्याप्रमाणे घटादी क्रियेच्या नाही सांगा तुम्ही. किम दूषणम काय दूषण येतं? ज्या कारणाने घटादी क्रिया प्रारब्ध म्हणजे सुरुवात केली, ती क्रिया तस्मिन् एव क्षणे गतः त्या क्षणातच संपली.
क्षणिक एकांतामध्ये हा दोष येतो ना, ज्या क्षणामध्ये घट बनवायला सुरुवात केला त्याच क्षणामध्ये त्या द्रव्याचा अभाव झाला, त्यामुळं क्रिया निष्पत्ती ही नसती, क्रियेचं निष्पादन होणार नाही, म्हणजे घट तयार होणार नाही. कारण घटाचा पहिल्या समयात जे द्रव्य आहे ते नष्ट झालं, दुसऱ्या समयात दुसरं द्रव्य आहे, तिसऱ्या समयात तिसरं द्रव्य आहे. म्हणून जेव्हा ते घट तुम्ही तयार करताय तर तिथं कथनचित नित्य आणि कथनचित अनित्यता दाखवावी लागेल त्या द्रव्याची, अन्यथा क्रिया निष्पत्ती ही नसती. जर घट बनवायला घेतला आणि पहिल्या क्षणातच त्या घटाचा नाश झालाय, घट कसं बनणार? रोटली बनवायला घेतली, पहिल्या क्षणामध्ये आहे आणि नंतर नष्ट झालं असं म्हणलं तरी पण सिद्धी होणार नाही. घर बांधायला घेतलं, पहिल्या समयाला बांधणारा कोणीतरी मनुष्य आहे, तो दुसऱ्या समयाला नष्ट झाला, मग ते घर कोणाचं? घर कोणाचं आहे तुमचं? तुम्ही राहता ते घर कोणाचं आहे? पोराचं आहे का माझं आहे? कोणाचं आहे? म्हणजे त्यांच्या मतामध्ये सांगितलं असं कोणी स्थिर नाहीच आहे, एका समयात आहे तर दुसऱ्या समयात नष्ट होतं ते द्रव्य, त्यामुळं कोणाची ती वस्तू सिद्ध होत नाही. म्हणून क्रिया निष्पत्ती होत नसल्यामुळे त्यांच्या मतामध्ये दूषण येतं क्षणिक एकांतामध्ये. पुढं नित्य एकांत, अजून त्याच्यात खुलासा चांगला घेतलाय, वाचू. नित्य एकांते च यः असौ तिष्ठति सह तिष्ठति एव सुखी सुखी एव दुःखी दुःखी एव इत्यादी टंकोत्कीर्ण नित्यत्वेन पर्यायान्तरं न घटते. हॅलो नित्यत्वे दुःखी दुःखी एव इत्यादी टंकोत्कीर्ण नित्यत्वे पर्यायांतरम न घटते. परस्पर निरपेक्ष द्रव्य पर्याय उभय एकांते पुनः पूर्वोक्त दूषणद्वयम अपि प्राप्नोति. काय सांगितलं? क्षणिक एकांतामध्ये काय दोष येतो हे सांगितलं. आता सांगतायत नित्य एकांतामध्ये जो हा आहे तो आहेच, जो सुखी आहे तो सुखीच आहे, दुःखी आहे तो दुःखीच आहे. नित्य एकांतवाला काय म्हणतो? वस्तूचं स्वरूप सर्वथा आहेच, नित्यच आहे. मग त्याच्यामध्ये जो सुखी आहे तो सुखीच राहणार, दुःखी आहे तो कारण नित्य आहे ना स्वभाव द्रव्याचा, मग सुखी सुखी रूपच राहतो, दुःखी दुःखीच राहतो, किंवा मनुष्य मनुष्यच राहतो, तिर्यंच तिर्यंचच राहतो, असं या प्रमाणाने. इत्यादी टंकोत्कीर्ण नित्यत्वे म्हणजे असं एकांताने नित्यत्व मानलं असताना पर्यायांतरम न घटते, पर्याय अन्य पर्याय बदलली असं घटित होत नाही, म्हणजे पर्यायाचं बदलणं सिद्ध होत नाही. परस्पर निरपेक्ष द्रव्य पर्याय उभय एकांते, आता हे तिसरं पक्ष सांगतायत. नित्य क्षणिक एकांतामध्ये क्रिया निष्पत्ती होत नाही असं आपण फळ लिहून घ्यायचं, लिहून घेत असला तुम्ही तर. क्षणिक एकांताचं फळ काय? क्रिया निष्पत्तीचा अभाव असल्यामुळे ते एकांत सिद्ध होत नाही. नित्य एकांतामध्ये पर्यायांतर घटित होत नाही. मीच लिहू का? क्षणिक एकांतामध्ये काय सांगितलं? क्रिया निष्पत्तीचा अभाव होतो. नंतर नित्य एकांतामध्ये काय होतं? पर्यायांतर घटित होत नाही. पर्यायांतर त्याचा अभाव. आता तिसरं सांगतायत उभय एकांतामध्ये, हे एकांत पक्ष आहेत ना, क्षणिक एकांताचा पक्ष आणि हे त्याचं फळ. वही पेन याचं नंतर फोटो टाकायचं. होय, दिसतंय का नाही फोटो ह्याच्यावर मोबाईलवर? नाही किती आहे बघ. नाही, कॅमेरा ऑफ केलाय. व्हिडिओ ऑफ आहे पहिल्यापासूनच. मी तर माझा ऑन आहे. व्हिडिओ ऑफ असतो, त्याला लेफ्ट होत आहे त्यातून मीटिंग मधून. काय सांगितलं?
एकांत पक्षाचं वर्णन चालू आहे. क्षणिक एकांतवाले आणि नित्य एकांतवाले त्यांचं मत काय आणि त्याचं फळ काय. काय क्षणिक एकांतामध्ये क्रिया निष्पत्ती होत नाही म्हणजे काय हे घ्यायचं आता काय महत्वाचं प्रकरण मिळणार नाही तुला. काय कळलं सांग. क्षणिक एकांतामध्ये क्रिया म्हणजेच कार्याची निष्पत्ती होत नाही आणि नित्य एकांतामध्ये परिणमनच घटित होत नाही. त्यामुळे जिथं परिणमनाचा अभाव झाला तिथं वस्तूचा अभाव होतो. म्हणून म्हटलं तिथं पर्यायांतर घटित होत नाही, म्हणून क्रियेची निष्पत्ती होत नाही, म्हणून क्षणिक एकांत सिद्ध होत नाही आणि पर्यायांतर घटित होत नाही, म्हणून द्रव्याचं सत्व नित्यता सुद्धा सिद्ध होत नाही. आता तिसरं सांगतायत परस्पर निरपेक्ष द्रव्य पर्याय उभय एकांते. उभय एकांतामध्ये द्रव्य आणि पर्याय हे परस्पर निरपेक्ष असतात, त्यांचा एकमेकांशी संबंध नाही, सापेक्षता नाही. असं जर मानलं तर त्या उभय एकांतामध्ये पुन्हा हे दोन्ही दूषण येतात. म्हणजे क्रिया निष्पत्ती होणार नाही आणि पर्यायांतर सुद्धा घटित होणार नाही. कोण आहेत ते नैयायिक किंवा मीमांसक असं घेतलं ना त्या नीतमध्ये. नैयायिक मीमांसक ह्यांच्या मतामध्ये ही दोन्ही दूषणं येतात. जैन मते पुनः परस्पर सापेक्ष द्रव्य पर्यायत्वात नास्ति दूषणम. जैन मतामध्ये पुन्हा परस्पर सापेक्ष द्रव्य पर्याय असतात. द्रव्य पर्याय हे दोन्ही पण परस्पर सापेक्ष असतात. म्हणजे काय हो परस्पर सापेक्ष असतात म्हणजे एकमेकांना पूरक. म्हणजे ते दोघं एकमेकांचा घात करत नाहीत किंवा एकमेकांना अडथळा करत नाहीत अशा रीतीने. म्हणून तिथं म्हटलं की जिथं परस्पर निरपेक्षता मानणार, द्रव्याला पर्यायाची अपेक्षा नाही, पर्यायाला द्रव्याची अपेक्षा नाही, द्रव्य तर द्रव्य असतं आणि पर्याय तर पर्याय असतेच, असं जर मानलं तर बाधा येते. पण असं तर नाही. म्हणून जैन मतामध्ये दोन्ही परस्पराच्या सापेक्ष असतात. असं द्रव्य पर्यायपणा असल्यामुळे कोणतेही दोष येत नाही. म्हणून अनेकांत मत कसं असतं निराबाध असतं. इति तृतीय स्थले द्रव्यस्य सत्ता लक्षणत्रय सूचन मुख्यत्वेन तिसऱ्या स्थळामध्ये द्रव्याच्या सत्तेचं लक्षण सांगण्यासाठी 3 लक्षणांचं सूचन मुख्यतेने ही गाथा सांगितली. तर याच्यासाठीच त्यांनी जरासा चांगला खुलासा केलाय वर्णिजींनी, ते वाचते मी. हे 3 मतं जी वाचली ना आता आपण त्याच्यासाठी जरासं डिटेलमध्ये घेतलंय. 10व्या गाथेचं वर्णिजींचं प्रवचन आहे, बघायचं असलं तर बघा तुम्हाला. द्रव्य क्या होता है, वस्तु कैसी होती है, पदार्थ कितने कितने हुआ करते हैं, इस बात की समझ पर कल्याण की निर्भरता है. पदार्थ का सही स्वरूप जाने बिना न मोह हटेगा न आत्मा में रमण हो सकता है. काय कळलं म्हणजे फायदा. पदार्थाचं स्वरूप समजून काय फायदा, मोह नष्ट होतो, आत्म्यामध्ये रमण होतं आणि कल्याणाचा मार्ग मिळतो. इस गाथा में द्रव्य का स्वरूप बताया जा रहा है. द्रव्य सत लक्षण वाला है, सन्मात्र है, यह कथन सही है. द्रव्य सत लक्षण वाला है, यह भी कथन सही है. म्हणजे सत म्हणत असताना अभेद दृष्टी आली. सत मात्र आहे म्हटलं तर अभेद दृष्टी आली आणि सत लक्षण आहे म्हटलं तर भेद दृष्टी आली. कळलं काय म्हणलं. सत्वाला द्रव्य म्हणलं तर द्रव्यार्थिक नाही झाला आणि द्रव्यामध्ये सत लक्षण आहे म्हटलं तर पर्यार्थिक नाही झाला. बरोबर आहे का नाही सांगा. सत लक्षण वालं द्रव्य कुठला नाही, सतलक्षण वाला द्रव्य म्हटलं तर निश्चय नाही आहे आणि द्रव्यामध्ये सत हे लक्षण आहे म्हटलं तर
कुठं गेला? अनुपचारित सद्बुद्ध. बरोबर, किंवा भेदोपचार. अंश आहे द्रव्याचं या अपेक्षेने. इस लक्षण के कहने से क्षणिक एकांत का निराकरण हो जाता है, असत की उत्पत्ती का निराकरण हो जाता है. सत हे लक्षण सांगितलं, त्याच्यातून असतची उत्पत्ती नसते हे सुद्धा सिद्ध केलं. काय म्हणले? असत द्रव्य असत नाही आहे, स्वभावाने सतच आहे, म्हणून त्या सतची निष्पत्ती होते आणि असतच्या उत्पत्तीचं निराकरण होतं. जो सत है उसी में अवस्थाएं होती है. जे सत राहणार त्याच्यामध्येच परिणमन दाखवू शकणार, त्याच्यातच अनित्य पर्यायांचं परलटणं दाखवू शकणार. न असत उत्पन्न होता है न असत में अवस्था होती है. जे सत आहे त्याच्यामध्येच अवस्था पर्याय उत्पन्न होतात, असत द्रव्यामध्ये होत नाही. जसं आकाश पुष्प जे द्रव्यच नाही आहे सत रूपाने, त्याचं परिणमन सांगा म्हणलं तर वांजेचा पुत्र, ज्याचं अस्तित्वच नाही आहे, तर त्याचं परिणमन काय सांगणार? तो केवढा आहे, मोठा आहे, लहान आहे, केवढा आहे वांजेचा पुत्र? वांज स्त्रीला पुत्र नसतो, आकाशाला फूल नसतं, गाढवाला शिंग नसतं. मग त्याच्याबद्दल आपण वक्तव्य करू शकत नाही. त्याच्यामध्ये काय बदल झाला हे नाही सांगू शकत, कारण ती वस्तूच नाही आहे. मग जे सत असतं त्याच्यामध्येच पर्यायांतर घटित होतं. पर्याय दृष्टि से चूंकि जो पर्याय उत्पन्न हुई है वह पहले न थी, इस कारण असत की उत्पत्ति कही जा सकती है. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणताय ना पर्याय उत्पन्न होती, ती नसलेलीच उत्पन्न होती ना, मग असतची उत्पत्ती झाली की नाही? कसं? पर्याय जी नव्हती ती उत्पन्न झाली, मग त्याला असतची उत्पत्ती का नाही म्हणायचं? पर्याय होती पूर्वी म्हणला तर बाधा येईल. काय दीपाली भाभी? कारण द्रव्य आहे त्याचेच पर्याय होणार ना. नाही, पर्याय नव्हती ना पूर्वी. मी पूर्वी मनुष्य नव्हते, आता या पर्यायाच्या पूर्वी समजा. मग आता ती नसलेली पर्याय उत्पन्न झाली आहे, मग असतची उत्पत्ती झाली की नाही? नाही. आता पर्याय बदलली फक्त. हो ना, मग नसलेली पर्यायच उत्पन्न झाली ना, बदलली म्हणजे. आता मी सिद्ध झाले, तर पूर्वी सिद्ध अवस्था नव्हती माझी, ती उत्पन्न झाली, मग असतची उत्पत्ती आहे की नाही ती? गुण. काय सांगायचं? द्रव्याची उत्पत्ती मानली आहे त्यांनी, त्याच्यामध्ये चूक झाली. आपण पर्यायामध्ये उत्पत्ती मानतो की, कारण द्रव्य नित्य राहून पर्याय बदलते आणि त्याची उत्पत्ती होते असं म्हटलं तर बाधा नाही आहे. पण द्रव्यच उत्पन्न होतं असं म्हटलं तर बाधा येते. तुम्हाला चटई आहे खाली? हां बसा. काय सांगितलं? पर्याय दृष्टि से चूंकि जो पर्याय उत्पन्न हुई है वह पहले न थी, इस कारण असत की उत्पत्ति कही जा सकती है. मगर वह पर्याय पदार्थ ही बिल्कुल न था और एकदम असत का उत्पाद हुआ, यह है क्षणिक एकांत का सिद्धांत. बौद्धांनी काय म्हणलं? द्रव्यच उत्पन्न होतं. आपण म्हणतोय पर्याय उत्पन्न होते, तर त्यांनी द्रव्याचा उत्पाद मानला म्हणून चुकलं. इतना ही नहीं, उत्पन्न हुआ और दूसरे समय में असत हो गया. अजून पुढं मानतात ते की दुसऱ्या समयाला नष्ट होऊन जातं ते द्रव्य. नसलेलं उत्पन्न झालं आणि दुसऱ्या द्रव्याला परत नष्ट झालं. सत केवल एक समय का माना जाता है क्षणिक सिद्धांत में. पदर घ्या. क्षणिक एकांतस म्हणजे काय? एका समयापुरतं सत आहे ते द्रव्य. यदि द्रव्य सत लक्षण वाला नहीं है किंतु एकदम असत का ही उत्पाद हो, ऐसा क्षणिक एकांत माना जाए तो न मोक्ष मार्ग बनेगा न दुखों से छूटने का उपाय बनेगा. धर्म का लोप ही हो जाएगा, धर्म पालन का फिर कोई अर्थ न रहेगा. सगळे हे फळ सांगायला लागलेत आपल्याला. नोट काढत असाल तर लिहून घ्या. तसं काय? क्षणिक एकांत जर मानलं वस्तूचं स्वरूप, मी नव्हतो पूर्वी आणि आता उत्पन्न झालो असं मानलं तर काय बाधा येते? क्षणिक एकांतामध्ये मोक्ष मार्ग सिद्ध होणार नाही. का नाही होणार? मोक्ष मार्ग कोणाला सिद्ध होतो? ज्याला सगळ्या पर्यायामध्ये मी ध्रुव आहे हे दिसलं, तोच तर सम्यक दृष्टी होऊ शकणार ना. म्हणजे काय? जसं पाहिलं आपण
त्या सिंहाच्या जीवाला चारण मुनींनी जाऊन उपदेश दिला. महावीरांचा जीव तिथं सिंह अवस्थेमध्ये होता त्यावेळेस जाऊन त्याला काय सांगितलं, तू जे हे करतोय ही पर्याय तुझ्यापासून भिन्न आहे. तू कोण्या प्राणाला त्रास देणारा नाही आहेस किंवा अभक्ष खाणारा तू नाही आहेस, तू तिर्यंच नाही आहेस. अनंत काळापासून अनंत दुःख भोगलंय अनंत भवामध्ये. मग प्रत्येक पर्यायामध्ये तूच होता हे सांगितलं तिथं. आणि त्या पर्यायामध्ये फिरत फिरत तू इथं आलायस, इथून पुढं तू तीर्थंकर रूपाने जन्म घेणार आहेस आणि मोक्षाला जाणार आहेस, तर तू हे कार्य करणं योग्य नाही असं त्याची नित्यता दाखवली ना त्याला. आणि मग अनित्याकडून वळवून नित्य रूप दाखवलं, त्यामुळं तो स्थिर झाला. म्हणजे जरी मी आता हे पाप केलंय तरी सुद्धा त्या पापापासून सुद्धा मी भिन्न आहे हे दाखवलं. आणि त्यामुळे त्याच्या निमित्त त्याला सम्यक दर्शनाची पुन्हा प्राप्ती झाली. म्हणून सांगितलं द्रव्य परिणमनशील आहे हे दाखवत असताना त्यामध्ये ध्रुव अंश सुद्धा दाखवला जातो, म्हणून मोक्षमार्गाची सिद्धी होते. आता जे हे त्यांनी निगेटिव्ह सांगितलेत ना, ह्याचं आपण चिंतन करून पॉझिटिव्ह अर्थ काढा. क्षणिक एकांतामध्ये मोक्षमार्ग सिद्ध होत नाही. का नाही होत? कारण मोक्षमार्ग मिळण्यासाठी वस्तूचं स्वरूप समजावून घ्यायला पाहिजे. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्षमार्ग. मग सम्यक दर्शन म्हणजे काय? तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. मग तत्व म्हणजे काय? जो तत् रूप राहतो तो तत्व. मग ते तो तत्पणा या क्षणिक एकांतवादींनी मानला नाही आहे. कळते का मी काय सांगायले? काय समजलं सांग सोनी? जे नित्य असेल, हां बोल. जे नित्य आहे त्यामध्ये जो तोपणा आहे तो क्षणिक एकांतवादींनी मानला नाही. हां, म्हणून मोक्ष मार्गाची सिद्धी होत नाही. त्यांनी जे फळ दिलेत ना त्या फळावर चिंतन करू आपण, म्हणजे जैन मताची सिद्धी होते. मोक्ष मार्ग सिद्ध होत नाही, कारण जर सर्वथा अनित्य मानलं तर परिणमन सतत चालू आहे. तर कोणाला विषय करून जाणायचं, कोणाचा आधार घ्यायचा, कसं मोक्षाला जायचं, कोण मोक्षाला जाणार? जर नष्टच होतोय प्रत्येक समयाला जीव, वेगळा वेगळा उत्पन्न होतोय, तर मोक्षगामी कोण होणार? म्हणून सांगितलं मोक्ष मार्ग सिद्ध होत नाही क्षणिक एकांतामध्ये, आणि अनेकांतामध्ये मोक्ष मार्गाची सिद्धी होते. बरोबर. दुसरं सांगितलं दुःखों से छूटने का उपाय नहीं बनेगा. का? क्षणिक एकांतामध्ये दुःखापासून तो जीव सुटणार नाही. का नाही सुटणार? कारण आता दुःख आहे, परत नष्ट झाला, परत दुःख उत्पन्न. त्यांच्या हिशोबाने बघितलं तर सारखं दुःखच उत्पन्न होत राहिलंय. नाही, उलट दुःख संपलं ना. आता या समयात किती दुःख भोगायचंय म्हणसपर्यंत संपलंच. दुसऱ्या समयात दुसराच जीव आहे, दुसराच जीव आहे तो. त्याचं दुःख त्यापाशी, माझं दुःख कुठं राहिलं? मग क्षणिक एकांतामध्ये दुःखापासून सुटण्याचा उपाय मिळणार नाही, कारण दुःख पर्यायामध्ये आहे, द्रव्यामध्ये दुःख नाही आहे. आणि त्यांनी द्रव्याचं सत्वच मानलं नाही. त्यामुळं ज्याला सत समजलं तोच त्या सुख स्वभावाचा आश्रय घेऊ शकणार. जे सत आहे ते सुखमय आहे, पर्याय आहे ती बदलणारी असल्यामुळे त्याला विषय करणार तर दुःखच आहे. म्हणून क्षणिक एकांतामध्ये द्रव्यच दिसलं नाही, म्हणून दुःखापासून सुटण्याचा उपाय मिळाला नाही. धर्माचा लोप होऊन जाईल. का? क्षणिक एकांतामध्ये धर्माचा लोप होतो. का? हॅलो, वस्तू स्वरूप आहे ना धर्म म्हणजे. पण काय? म्हणजे वस्तूचा स्वभावच नष्ट झाला जेव्हा तुम्ही रागभाव, प्रध्वंसा भाव हे पण बसणार नाहीये. बरोबर. नंतर जे ऊर्ध्वता सामान्य आपण म्हणतो ते सगळं तिथे घटित होत नाही. बरोबर. धर्म पालन का फिर कोई अर्थ न रहेगा. धर्म का पालन करायचं, सगळाच प्रश्न येणार. म्हणून धर्म कोण करणार? करणारा तरी एक नित्य पाहिजे ना. मी गेलो मंदिरात तर नष्ट झालो, दुसऱ्यानीच दर्शन केलं, तिसऱ्याला फळ मिळालं, चौथा मोक्षाला गेला, मला काय झालं? म्हणजे त्यांच्या मताप्रमाणे धर्माचं फळ सुद्धा प्राप्त होणार नाही. एक समय को तो आत्मा रहा, कदाचित उसने धर्म किया तो वह तो धर्म करके मिट गया, असत हो गया, अब दूसरा उसका फल पाएगा. तो क्या यह कोई पदार्थ के स्वरूप की निशानी है? द्रव्य सत है, अनादि से सत है, अनंत काल तक सत होगा.
यो द्रव्य सतलक्षणवाला आहे. म्हणून बौद्ध मताचं निराकरण करताना हे सांगितलं की द्रव्य कसं आहे, सत्स्वरूप आहे. काय समज सांग पद्मा? द्रव्याची 3 लक्षणं सांगितली ना आपण सूत्रामध्ये. काय? उत्पादवे द्रव्ययुक्तम सद्द्रव्य लक्षणम आणि गुणपर्यय व द्रव्यम अशी द्रव्याची 3 लक्षणं सांगितली. त्याची सिद्धी करतात या गाथेमध्ये 10व्या. आणि त्यात त्यांनी सांगितलं की हे 3 लक्षणं का सांगायची, तर सत हे लक्षण बौद्ध मताच्या प्रती सांगितलं, कारण त्यांनी वस्तूला क्षणिक मानलंय. म्हणजे आपण विचार करायला पाहिजे ॲक्च्युली की त्यांनी जेव्हा असं मत मांडतात त्यावेळेस त्यांच्याकडे पण तेवढाच ठोस आधार असतो, किंवा ते काहीतरी बेस पकडून सांगतात वस्तूचं असं स्वरूप आहे म्हणून. मग का सांगतात ते असं? वस्तू क्षणिक आहे, नष्ट होणार आहे, प्रत्येक समयाला बदलणारं आहे. तर त्यांनी द्रव्याचं स्वरूप नाही मानलं, फक्त पर्यायाचं स्वरूप मानलं. म्हणजे जिनमतात पण सांगितलंय पर्याय क्षणिक असते, मग त्यांनी पर्याय रूपच द्रव्य मानला. समजते का काय सांगायचं आहे? आपण काय मानलं? हे द्रव्य आहे, या द्रव्यामध्ये एकानंतर एक पर्याय येतात. तर त्यांनी ही वस्तूच मानली नाही, फक्त एवढं मानलं आणि या प्रत्येक एक पर्यायाला एक द्रव्य मानलं, म्हणून त्यांचं चुकलं. म्हणून म्हटलं की क्षणिक एकांत हे त्यांचं मत बाधित होतं. म्हणजे काय? त्यांनी द्रव्यालाच पर्याय रूप मानलं, द्रव्यालाच क्षणिक मानलं, नष्ट होणारं अनित्य मानलं. त्यामुळं जे क्षणिक आहे त्याचा आधार घेतल्यावर आपल्याला जसं म्हणलं, पळत्या गाडीमध्ये चढा बघू, कसं चढणार? वस्तूचा जो स्वभाव आहे दोन दृष्टीनं, एक पर्यायी द्रव्याची, ते त्यांनी एका दृष्टीनं पाहिलं. म्हणजे पर्याय रूपच आहे वस्तू असं मानलं म्हणून चुकलं. द्रव्य त्यांचं द्रव्यच पर्याय रूप आहे, त्यामुळं नित्य अंश मानलाच नाही म्हणून बाधा येते. काय कळलं? म्हणजे जे नष्ट होणार आहे त्याच्या आधाराने कोण सुखी राहू शकणार? एक्झाम्पल, काय म्हणायचं, झाडाची फांदी पडायला लागली आहे, मग आता ती नष्ट पडणार आहे, संपणार आहे, आता त्याचा आधार घ्या, नाही घेऊ शकणार. किंवा दुसरं उदाहरण घेऊ, काय, म्हणजे परिणामांतर प्रत्येक समयाला चालू आहे. कसं सांगायचं त्याचं उदाहरण? काय घेतलंय, त्याचा आधार आपण घेऊ शकत नाही. म्हणजे काय सांगितलं की एक जवान मुलगी असती आणि तिचं लग्न ठरवणार असतात घरातले. तर तिने एका मुलाला पसंत केलं, ज्याच्याशी लग्न करायचं होतं त्याला पसंत केलं, कोण आहे म्हणून. तर घरातल्यांनी विचारलं, सांग कोण आहे, आम्ही करून देतो लग्न. तर तिने आणलं एका 95 वर्षाच्या बुड्ड्याला आणि सांगितलं मी ह्याच्याशीच लग्न करणार. काय, 20 वर्षाची मुलगी होती, ती म्हणाली मी, कोण आहे हो, अंबानी. कोण अंबानी? नीता अंबानीचा मुलगा. म्हणजे वृद्धाला आणलं तिने आणि म्हणाली की 20 वर्षाची ती, आणि म्हणाली मी याच्याशी लग्न करणार, याच्याबरोबरच संसार करणार. ऐक की ताई, तुझ्यासाठी सांगाले, राहू देत, सांग मी काय सांगितले. हां, का बरं? मग सगळ्यांनी सांगितलं समजावून घरातल्यांनी, त्याचं आयुष्य किती, 5 वर्ष सुद्धा नाही, आणि मग तू कसं संसार करणार आहे, तुझ्या पुढे एवढं मोठं आयुष्य आहे 80 वर्षाचं, कसं घालवणार मग तू? ती म्हणाली नाही, मी त्याच्याबरोबर सुखी राहणार आहे, मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. आता तो मनुष्य 1 महिन्यात लग्न झालं आणि 1 महिन्यात मेला. आता ज्याचं शाश्वती नाही आहे, जे नष्ट होणार आहे नियमाने, त्याच्या आधाराने मी सुखी होईन, त्याच्या आधाराने मी संसार करेन, कधी सुखी होऊ शकणार? नाही करू शकणार. मग तिला आता रडायचा पण अधिकार नाही आहे का? हां, म्हणजे मी काय करू, माझं असं कसं झालं असं म्हणायचं तिला हक्कच नाही, कारण पहिलाच सांगितलं होतं लोकांनी की ह्याच्यातून तुझं भविष्य नाही आहे. पण तरीसुद्धा ती काय म्हणाली, नाही ह्याच्यातूनच कल्याण होणार. असं म्हटल्यावर
तसं सांगितलं की जे नष्ट होणार आहे त्याच्या आधाराने तुम्हाला किती सुख मिळणार. जी वस्तू बदलणारी आहे, क्षणिक आहे, तर ती पर्याय तुम्हाला आधार देऊ शकत नाही, सुख देऊ शकत नाही. जे दृढ आहे, स्थिर आहे, त्याचाच आश्रय घेतला असताना आपल्याला सुखाची प्राप्ती होते. म्हणून अशा सत्स्वभावाला जाणा. ओम. जाणा अनंत गुणांनी संपन्न सिद्ध स्वरूप जाणा. हा मी आत्मा स्वभावाने निष्क्रिय आहे, स्वभावानेच परिणमनशील आहे, स्वभावानेच ध्रुव आहे. सर्व पर्यायांमध्ये चैतन्य रूप आहे, जाणणाराच आहे. मी सतरूप आहे, जाणा. ओम. विसर्जन.